Good morning, friends. After prescription, we will see incompatibilities in prescription. Then, what is meant by incompatibilities? तर इनकम्पॅटिबिलिटीज म्हणजे विसंगतता आणि कंपॅटिबिलिटीज म्हणजे सिमिलॅरिटी. तर व्हॉट इज मीन बाय इनकम्पॅटिबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन? तर incompatibilities occurs as a result of mixing of two or more antagonistic substances and an undesirable product is formed which may affect the safety, efficacy and appearance of the pharmaceutical preparation. म्हणजे incompatibility occurs as a result of mixing of two or more antagonistic substances. म्हणजे जेव्हा इनकम्पॅटिबिलिटी केव्हा ऑकर्स होते? जेव्हा मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर अँटागोनिस्टिक सबस्टन्सेस, दोन किंवा दोनपेक्षा जास्त अँटागोनिस्टिक सबस्टन्सेस जेव्हा मिक्स होतात त्यावेळेस इनकम्पॅटिबिलिटी होते. इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय? तर विसंगतता. अँड ॲन अनडिझायरेबल प्रॉडक्ट is formed which may affect the safety, efficacy and appearance of the pharmaceutical preparation. ज्यावेळेस आपण फार्मास्युटिकल प्रिपरेशन प्रिपेअर करतो त्यावेळेस त्याच्या सेफ्टी, इफिकसी आणि ॲपिअरन्सवर ह्यांचं अफेक्ट होतो. तर का होतं? तर मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर अँटागोनिस्टिक सबस्टन्सेस. Incompatibility, what is meant by incompatibility? The incompatibility occurs as a result of mixing of two or more, दोन आणि दोनापेक्षा जास्त antagonistic substances and an undesirable product is formed which may affect the safety, efficacy and appearance of the pharmaceutical preparation. आपण जे पण काही फार्मास्युटिकल प्रिपरेशन बनवणार आहे तर त्यावर त्याच्या सेफ्टी, इफिकसी आणि ॲपिअरन्सवर अफेक्ट होईल. देन टाइप्स ऑफ इनकम्पॅटिबिलिटी. देर आर 3 टाइप्स ऑफ इनकम्पॅटिबिलिटी. फर्स्ट वन इज फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी, केमिकल इनकम्पॅटिबिलिटी अँड थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी. In case of physical incompatibility, when two or more than two substances combine together, a physical change take place and unacceptable product is formed. म्हणजे काय? जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्स कंबाईन टुगेदर जेव्हा कंबाईन होतात, अ फिजिकल चेंज टेक प्लेस, त्यामध्ये एक फिजिकल चेंज ऑकर होतो अँड अनॲक्सेप्टेबल प्रोडक्ट इज फॉर्म, आणि ॲक्सेप्टेड जो प्रोडक्ट असतो तो फॉर्म होतो. म्हणजेच फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी. व्हेन टू ऑर मोर दॅन, जेव्हा दोन आणि दोनापेक्षा जास्त सबस्टन्सेस कंबाईन होतात त्यावेळेस तिथे फिजिकल चेंज टेक प्लेस तयार होतो आणि अनॲक्सेप्टेबल प्रोडक्ट फॉर्म होतो. फिजिकल चेंजेस इन्व्हॉल्व सच ॲज, तर फिजिकल चेंजेस काय काय इन्व्हॉल्व्स करतात? तर इमिसिबिलिटी, इनसोल्युबिलिटी, प्रेसिपिटेशन, फॉर्मेशन और लिक्विफॅक्शन ऑफ सॉलिड मटेरियल्स. फिजिकल चेंजेस इन्व्हॉल्व्स सच ॲज इमिसिबिलिटी, इनसोल्युबिलिटी, प्रेसिपिटेशन, फॉर्मेशन और लिक्विफॅक्शन ऑफ सॉलिड मटेरियल्स. The physical incompatibilities may be corrected by using any one or more than following. The physical incompatibilities may be corrected by using any one or more of the following methods. तर ज्या ह्या फिजिकल इनकम्पॅटिबिलिटीज ऑकर होणार आहे तर त्या कशा करेक्ट केल्या जाईल? बाय यूजिंग एनी वन ऑर मोर ऑफ द फॉलोविंग मेथड्स. फॉलोविंग मेथड्स यूज करून त्या करेक्ट केल्या जातील. तर त्या कशा करेक्ट केल्या जातील? द चेंज द ऑर्डर ऑफ मिक्सिंग ऑफ इन्ग्रेडियंट ऑफ द प्रिस्क्रिप्शन, emulsification, addition of suspending agent, change in the form of ingredients by addition, substitution or omission of therapeutically inactive substance to help in compounding of the
प्रिस्क्रिप्शन. तर ह्या मेथड्स आहे जेणेकरून आपण जी फिजिकल इनकम्पॅटिबिलिटीज येणार आहे तर कधी येणार आहे ती जेव्हा 2 आणि 2पेक्षा जास्त सबस्टन्स एकमेकांसोबत कंबाईन होणार, फिजिकल चेंज ऑकर होईल आणि अनॲक्सेप्टेबल प्रोडक्ट फॉर्म होईल. तर तो फॉर्म झाल्यानंतर फिजिकल चेंजेस इन्व्हॉल्व काय काय इन्व्हॉल्व होतात तर इमिसिबिलिटी, इन्सोल्युबिलिटी, प्रेसिपिटेशन फॉर्मेशन और लिक्विफॅक्शन ऑफ सॉलिड मटेरियल. तर हे जे फिजिकल इनकम्पॅटिबिलिटीज ऑकर होणार आहे तर ती करेक्ट करण्यासाठी आपण काय काय मेथड्स यूज करणार तर त्या आहे इमल्सिफिकेशन, ॲडिशन ऑफ सस्पेंडिंग एजंट्स, चेंज इन द फॉर्म ऑफ इन्ग्रेडियंट्स बाय ॲडिशन, सबस्टिट्यूशन और ओमिशन ऑफ थेराप्युटिकली इनॲक्टिव्ह सबस्टन्स टू हेल्प इन कंपाउंडिंग ऑफ द प्रिस्क्रिप्शन. दिस इज द flow chart of types of incompatibility. There are 3 types of incompatibility: physical, chemical and therapeutic. Then chemical incompatibilities having 2 types: tolerated and adjusted, and example is precipitation, color change, effervescence and decomposition. Pharmaceutical or physical incompatibilities having example insolubility, liquefaction, precipitation and immiscibility. In case of physical incompatibilities, precipitation plays an important role, then insolubility, immiscibility, precipitation and liquefaction. In case of insolubility of prescribed agents in vehicles. Then immiscibility of 2 or more liquids. Then precipitation. Then when precipitation occurs, it occurs due to solvent is insoluble when it is added to solution. What? It occurs due to solvent is insoluble. जेव्हा प्रेसिपिटेशन केव्हा ऑकर्स होतं तर जेव्हा सॉल्वंट इज इनसोल्युबल, सॉल्वंट हे इनसोल्युबल आहे तर कशात व्हेन इट इज ॲडेड टू सोल्युशन, हे जेव्हा आपण सोल्युशनमध्ये ॲड करणार. लिक्विफॅक्शन ऑफ सॉलिड्स मिक्स्ड इन अ ड्राय स्टेट कॉल्ड यूटेक्झिया. व्हॉट कॉल्ड यूटेक्झिया. Then physical incompatibilities. Then what we get? It occurs due to solvent is insoluble when it is added to solution called precipitation. For example, lotion of compound, tincture of benzoin. Then formula: tincture benzoin compound 5 gram, glycerin 10 ml, rose water up to 100 ml. Causes: tincture benzoin compound contain resin. This change in solvent system result in an unavoidable precipitate. Remedy: addition of tincture with rapid stirring yield a fine colloidal dispersion, so there is no need of any suspending agent. The cause काय आहे? Tincture benzoin compound contain resin. This change in solvent system result in an unavoidable precipitate. आणि रेमेडी त्याच्यावर उपाय काय असणार आहे तर ॲडिशन ऑफ टिंक्चर ऑफ रॅपिड स्टरिंग इल्ड्स अ फाईन कोलायडल डिस्पर्शन, सो देअर इज नो नीड ऑफ एनी सस्पेंडिंग एजंट्स. आफ्टर physical incompatibility, here is therapeutic incompatibility. And definition of therapeutic incompatibility: therapeutic incompatibility, it is the modification of the therapeutic effect of one drug by the prior concomitant administration of another. It is called drug interaction. What is therapeutic incompatibility?
It is the modification of the therapeutic effect of one drug by the prior concomitant administration of another. It is called drug interaction. Therapeutic incompatibility occurs due to the following reason, and that reasons include: therapeutic incompatibility is also called as drug interaction. Therapeutic incompatibility जी आहे, टाइप ऑफ इनकम्पॅटिबिलिटी, तिला ड्रग इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. इन दॅट मोडिफिकेशन ऑफ थेरॅप्युटिक इफेक्ट ऑफ वन ड्रग बाय द प्रायर कॉन्कॉमिटंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अनादर. It occurs due to when drug or excipients which are antagonists to one another and are prescribed together. तर थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय आणि त्याला काय म्हणतात अजून? ड्रग इंटरॅक्शन. तर थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी कशी ऑकर्स होते? इट ऑकर्स ड्यू टू व्हेन ड्रग ऑर एक्सिपियंट विच आर अँटागोनिस्ट टू वन अनदर अँड आर प्रिस्क्राईब टुगेदर. जेव्हा ड्रग किंवा एक्सिपियंट विच आर अँटागोनिस्ट टू वन अनदर, एकमेकांचे जेव्हा अँटागोनिस्ट असतील आणि ते जर एकमेकांसोबत प्रिस्क्राईब केले जातील तर थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी ऑकर्स होते. धिस ऑकर्स ड्यू टू ऑफ फॉलोविंग रिझन्स. तर मग ते कोणते कोणते रिझन्स असणार आहे? एरर इन डोसेज, रॉंग डोस और डोसेज फॉर्म, contraindicated drugs, synergistic and antagonistic drugs and drug interaction. थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटीज म्हणजे ड्रग इंटरॅक्शन, modification of therapeutic effect of one drug by prior concomitant administration of another. आणि ते कशामुळे होतं? जेव्हा ड्रग और किंवा एक्सिपियंट विच आर अँटागोनिस्ट, एकमेकांचे अँटागोनिस्ट आहे एकमेकांबरोबर, आणि ते जेव्हा एकमेकांबरोबर प्रिस्क्राईब केले जातील त्यावेळेस थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी ऑकर्स होणार. आफ्टर दॅट, therapeutic incompatibility. They exist when the response to one or more drug is of different nature or intensity than that intended by the prescriber. तर थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटीमध्ये काय आहे? तर दे एक्झिस्ट व्हेन द रिस्पॉन्स टू वन और मोअर ड्रग इज ऑफ डिफरंट नेचर. दे एक्झिस्ट व्हेन रिस्पॉन्स टू वन और मोअर ड्रग, एक किंवा एकापेक्षा जास्त ड्रग इज ऑफ डिफरंट नेचर, डिफरंट नेचरचे किंवा डिफरंट इंटेन्सिटीचे असणार दॅन दॅट इंटेंडेड बाय द प्रिस्क्रायबर. जेव्हा ते प्रिस्क्रायबरकडून प्रिस्क्राईब केले जाणार. व्हेन सर्कमस्टन्सेस प्रोड्यूस अ फिलिंग ऑफ डाऊट on the part of the pharmacist, the prescribing physician should be consulted. What is meant by therapeutic incompatibility? When the response of two or more drug is different in nature or different in intensity than that intended by the prescriber. थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी कधी होते? जेव्हा प्रिस्क्रायबर अशा प्रकारचे ड्रग प्रिस्क्राईब करतो की ज्या ड्रगचे नेचर आणि इंटेन्सिटी डिफरंट आहे. व्हेन द रिस्पॉन्स अँड दे एक्झिस्ट. Then therapeutic incompatibility occurs due to following reasons. मग त्यामध्ये कशामुळे होते? तर एरर इन डोसेज, रॉंग डोस और डोसेज फॉर्म, contraindicated drugs, synergistic and antagonistic drugs and drug interaction. Synergistic or additive combination. When certain drugs having the same pharmacologic action are prescribed together,
the combined action they produce is greater than the sum of their individual action. What is included in synergistic or combination? When certain drugs having the same pharmacologic action are prescribed together. When certain drugs, जेव्हा certain प्रकारचा ड्रग हॅविंग द सेम फार्माकोलॉजिक ॲक्शन, ज्याची फार्माकोलॉजिक ॲक्शन सेम आहे, आर प्रिस्क्राईब टुगेदर, हा एक सोबत प्रिस्क्राईब केला गेला, द कंबाईन ॲक्शन दे प्रोड्यूस इज ग्रेटर दॅन द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल ॲक्शन. तर ज्या वेळेस ते कंबाईन होणार त्यावेळेस त्यांची जी ॲक्शन असणार ती त्यांच्या इंडिव्हिज्युअल ॲक्शनपेक्षा जास्त असणार. व्हेन सर्टन ड्रग हॅविंग द सेम फार्माकोलॉजिक ॲक्शन, जेव्हा एखाद्या प्रकारच्या ड्रगची ॲक्शन ही फार्माकोलॉजिकल, कोणते ॲक्शन तर फार्माकोलॉजिक ॲक्शन ही सेम आहे, आर प्रिस्क्राईब टुगेदर, ही सोबत प्रिस्क्राईब केली जाणार. द कंबाईन ॲक्शन, त्यावेळेस त्या दोघांची जी फार्माकोलॉजिकल ॲक्शन असणार ती आणि जी प्रोड्यूस होणारी ॲक्शन असणार ती त्यांच्या इंडिव्हिज्युअल ॲक्शनपेक्षा जास्त असणार. What is synergistic or additive combination? When certain drugs having the same pharmacologic action are prescribed together, the combined action they produce is greater than the sum of their individual actions. Such combinations should be in reduced amount. The synergistic action will sometimes be desired to decrease toxicity or reduce cost of prescription. The synergistic action will sometimes be desired to decrease toxicity or reduce cost of prescription. The synergistic action will sometimes be desired to toxicity आणि cost of prescription, म्हणजे प्रिस्क्रिप्शनची कॉस्ट म्हणजे किंमत रिड्यूस करण्यासाठी आणि टू डिक्रीज टॉक्झिसिटी, टॉक्झिक ॲक्शन रिड्यूस करण्यासाठी. देन सेकंड वन इज अँटागोनिस्टिक कॉम्बिनेशन्स. अँटागोनिस्टिक कॉम्बिनेशन्समध्ये काय आहे, the when two or more drugs having opposite pharmacological action are prescribed together, their action cancel each other and the resulting prescription will have no therapeutic action. जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त ड्रग हॅविंग अपोजिट फार्माकोलॉजिकल ॲक्शन, जेव्हा त्यांची फार्माकोलॉजिकल ॲक्शन दोन किंवा दोनपेक्षा जास्त ड्रगची फार्माकोलॉजिकल ॲक्शन ही अपोजिट असणार आणि ते ज्या वेळेस सोबत एकमेकांसोबत प्रिस्क्राईब केले जाणार त्यावेळेस त्यांची ॲक्शन एकमेकांना कॅन्सल करणार अँड द रिझल्टिंग प्रिस्क्रिप्शन विल हॅव नो थेराप्युटिक ॲक्शन. आणि जी पण थेराप्युटिक ॲक्शन असणार तिचा रिझल्ट हॅव नो थेराप्युटिक ॲक्शन, कुठल्याही प्रकारची थेराप्युटिक ॲक्शन दाखवणार नाही. इन केस ऑफ सिनर्जिस्टिक, when some drug having same pharmacological action and they prescribe together, the combined action produced is greater than sum of their individual action. And in case of antagonistic combinations, when two or more drugs having opposite pharmacological action and they prescribe together, that time their action cancel each other and the resulting prescription will have no therapeutic action. Stimulants with sedatives, hypnotics, example caffeine with chloral hydrate, purgatives with antidiarrheal, example MgSO4 with tannins, then acidifiers with alkalinizer, example aspirin with ALOH3. तर आपण काय काय बघितलं, सिनर्जिस्टिक कॉम्बिनेशन, त्यानंतर अँटागोनिस्टिक कॉम्बिनेशन अँड नेक्स्ट वन इज कंट्राइंडिकेशन.
Contraindication. There are drugs when prescribed together may lead to increased toxicity or decreased activity. Drugs when prescribed together may lead to increased toxicity or decreased activity. Tetracycline is contraindicated with any drug containing Ca2+ ions as it forms non-absorbable complex inactivation of sulfur drugs by procaine HCl. And what is meant by chemical incompatibility? What we studied incompatibilities. What is meant by incompatibilities? Incompatibilities occurs as a result of mixing of two or more antagonistic substance and an undesirable product is formed which may affect the safety, efficacy and appearance of the pharmaceutical preparation. जेव्हा पण आपण कोणत्याही प्रकारचं फार्मास्युटिकल प्रिपरेशन तयार करतो तर त्यामध्ये विसंगतता, इनकम्पॅटिबिलिटीज म्हणजे विसंगतता आणि कंपॅटिबिलिटीज म्हणजे सिमिलॅरिटी. तर जेव्हा आपण मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर अँटागोनिस्टिक सबस्टन्स, दोन आणि दोनपेक्षा जास्त अँटागोनिस्टिक सबस्टन्स आणि अनडिझायरेबल प्रॉडक्ट फॉर्म होणार तर ते अफेक्ट करतील. तर कशावर अफेक्ट करतील? तर सेफ्टी, इफिकसी अँड ॲपिअरन्स ऑफ कशावरच्या? तर फार्मास्युटिकल प्रिपरेशन. तर त्यामध्ये किती टाईप्स बघितलेत? फिजिकल, केमिकल अँड थेरॅप्युटिक. केमिकलचे किती टाईप्स आहे? केमिकल इनकम्पॅटिबिलिटी मे बी ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल इंटरॅक्शन between the ingredient of prescription and a toxic or inactive product may be formed. There are two types of chemical incompatibility. कोणते कोणते टाईप आहे? दोन टाईप आहे. कसले? केमिकल इनकम्पॅटिबिलिटीचे. एक म्हणजे टॉलरेटेड आणि दुसरं म्हणजे ॲडजस्टेड. In tolerated incompatibilities, the chemical interaction can be minimized by changing the order of mixing or mixing the solution in dilute forms, but no alteration is made in the formulation. And in case of adjusted incompatibilities, the chemical interaction can be prevented by addition or substitution of the reacting ingredients of a prescription with another of equal therapeutic value. For example, caffeine citrate can be substituted with caffeine in sodium salicylate and caffeine citrate mixture. तर आपण काय काय बघितलं? तर इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय? इनकम्पॅटिबिलिटीचे किती टाईप असतात? त्याचे 3 टाईप असतात. फिजिकल, केमिकल अँड थेरॅप्युटिक. फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय असते? त्यामध्ये आपण काय काय बघितलं? तर इमिसिबिलिटी बघितलं, इनसोल्युबिलिटी बघितलं, प्रेसिपिटेशन म्हणजे काय असतं. त्यानंतर जेव्हा एखादा सॉल्वंट आपण सोल्युशनमध्ये ॲड करतो त्यावेळेस तो इनसोल्युबल असतो तर त्याला काय म्हणतात? प्रेसिपिटेशन. त्याचं एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर लिक्विफॅक्शन. केमिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये टॉलरेटेड अँड ॲडजस्टेड. फार्मास्युटिकल और फिजिकल मध्ये एक्झाम्पल बघितले. इनसोल्युबिलिटी, लिक्विफॅक्शन, प्रेसिपिटेशन अँड इमिसिबिलिटी. डेफिनेशन. त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या मेथडनी आपण फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी करेक्ट करू शकतो ते बघितलं. त्यानंतर फिजिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये काय काय येतं ते बघितलं. थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय? थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटीला अजून काय म्हटलं जातं तर ड्रग इंटरॅक्शन
थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी, त्यानंतर त्याचे कंट्राइंडिकेशन, सिनर्जिस्टिक इफेक्ट, सिनर्जिस्टिक कॉम्बिनेशन म्हणजे काय, अँटागोनिस्टिक कॉम्बिनेशन म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल्स एक्सेट्रा. थँक्यू.